मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. जय काय महाराज. नाव आपलं सर? गिरीश भीमराव जयवर. आपण कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात? आता मी प्रभाग 1 मध्ये आहे, शिवसेनेकडनं शिंदेगड. तर ह्याच्या आधी तुम्ही निवडणूक लढवलेली आहे का? नाही नाही, याच्या आधी मी निवडणूक लढवलेली नाहीये. पहिल्यांदा मी आता निवडणुकीमध्ये आहे. तुम्ही प्रभागातून पहिल्यांदा निवडणूक इच्छितात, तर तुम्हाला लोकांनी का वोटिंग करावं असं वाटतं? नाही, आमच्या प्रभागामध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या डेव्हलपमेंटची गरज आहे, ज्या आम्ही बघितलेल्या. मी DLRA प्रेसिडेंट आहे. जवळजवळ त्याच्या ग्रुपवरती आज 1,500 ते 2,000 लोक आहेत आणि आम्ही भरपूर आंदोलन आणि प्रोटेस्ट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही इथल्या गरजा समजल्या. तिथं पाण्याचे प्रॉब्लेम्स, सोसायट्यांना पाणी नाहीये. त्याच्यानंतर रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. आता या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी आमची अशी धारणा आहे की ज्या लोकांना नॉलेज आहे, ज्याच्यासाठी यांनी काम केले, त्या लोकांनी येऊन काम केलं पाहिजे. सामान्य लोकांनी सुद्धा उतरून पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजेत आणि कामं केली पाहिजे. या धारणेने मी आलेलो आहे आणि त्या धारणेनेच मी पुढे काम करणार आहे. ह्याच्या आधी जे प्रभागामध्ये तुमच्या नगरसेवक झालेत त्यांनी कामं केलीत का नाहीत? हे बघा, जे नगरसेवक आधी होते, एक तर त्यांना 7 ते 6-7 वर्ष त्याचे असं काळ झालेला आहे आता. आणि जी कामं झाले ते आपल्या साईडला कामं झालेली नाही. जसं धानोरी किंवा लोगो आपण म्हणू शकतो. इकडे काम करण्यासाठी या एरियातला नगरसेवक पाहिजे नाही, कारण की त्या साईडने इकडे इकडचे प्रॉब्लेम समजून घेणं आणि काम करणं हे आम्हाला होताना दिसलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपला नगरसेवक आपल्या एरियातलाच आणायचा. आणि हीच धारणा माझ्या म्हणण्यापेक्षा आमचे जेवढे सोसायटीचे लोक आहेत किंवा इथे नागरिक आहेत त्यांची हीच धारणा आहे. तुमचा विकासाचा काय रोडमॅप वगैरे ठरलेला आहे? आमचा पूर्ण रोडमॅप ठरलेला आहे. आम्ही ऑलरेडी माझा जाहीरनामा मी डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलं की साधारण 7 ते 8 महिन्यामध्ये पाणी नाही आणलं तर मी रेझिग्नेशन देणार आहे नगरसेवकाच्या पदावरनं. कारण की आम्ही जर कामं करू शकलो नाही तर आम्हाला नगरसेवकाच्या पदावर राहण्याचा अधिकार नाहीये. आणि अख्ख्या महाराष्ट्रामधला मला तर वाटतं मी एकटा नगरसेवक असेल जो म्हणले की 7 ते 8 महिन्यामध्ये जर सोसायट्यांना पाणी नाही दिलं, रस्त्याची कामं नाही केली, तर मी रेझिग्नेशन देऊन टाकणार आहे. महिला सुरक्षेसाठी आपण काय प्रयत्न करणार आहेत? महिला सुरक्षेसाठी आम्ही ऑलरेडी प्रयत्न करतोय. आम्ही ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये भरपूर सारे निवेदनं दिलेली आहेत की पोलिसांचे सर्व्हेलन्स वाढले पाहिजेत, पोलीस स्टेशन या एरियामध्ये आले पाहिजे. आणि आम्ही अशा अनगिनत निवेदनं पोलीस स्टेशनला दिलेले आहेत, कमिशनर पोलीसला दिलेले आहेत. नगरसेवक म्हणून आल्यानंतर सगळ्यात जास्त पहिलं त्या प्राधान्य त्यांच्यासाठी दिले जाणार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. जय महाराष्ट्र.